नमस्कार मित्रांनो, लकीचे 13 या अरुण हेबळेकर यांच्या रहस्य कथेचे भाग 2 चे वाचनाला आज सुरुवात करूया. मकरंदची लेखी तक्रार त्याने दिल्यानंतर 4 दिवसांनी वांद्रा येथील IDFC बँकेच्या संगणक विभागाकडे आली. संगणक विभागाचे मुख्याधिकारी नील संपत यांनी ती त्यांच्या सिनियर प्रोग्रामर बिंदिया सहानी हिच्याकडे पुढील कारवाईसाठी दिली. आपल्या टेबलवर तक्रार आल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिनं ती तिची सहाय्यक प्रोग्रामर दलिया चिट्टीबाबूकडे देऊन त्यावर लगेच चौकशी करायला दिलियाला आज्ञा दिली. दिलियानं त्यावरील काम जून 1 तारखेला दुपारी 4 वाजता सुरू केलं आणि ठीक 4:22 तिने सर अशी किचाळी वजा हाक मारली आणि संबंध संगणक विभाग गलगलला. संपत आणि बिंदिया दोघंही धावत तिच्याजवळ आली. आणि काय झालं किंचाळायला? बिंदियानं रागानं विचारलं. सर मॅडम, हा अकाउंट फिक्टिशियस आहे वाटतो आपल्या बँकेतील, परंतु खरोखरच तो अस्तित्वातच नाहीये. अखेरपासूनचा हा 5वा नंबर आपण अजून दिलेलाच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, हे पैसे लगेच त्या खात्यातून दुसऱ्या खात्यात गेले आहेत आणि त्या खात्याच्या बँकेकडून आपल्याकडे रिमाइंडर कम डिमांड नोट आहे. आपण त्यांना ते पैसे पाठवलेलेच नाहीत. पहिली नोट मे 15 तारखेची आहे आणि रिमाइंडर आज आलाय, दलियानं म्हटलं. संगणकावर आपल्याकडे ट्रान्झॅक्शनची नोंद फिक्टिशियस असं दाखवते. त्या बँकेला एक पत्र ड्राफ्ट कर. ते खातं कुणाचं आणि ते पैसे काढले गेलेत का त्यांना विचार. ईमेलने पाठव, संपतने म्हटलं. सर, परंतु त्यांची ती पत्र पोस्टाने आली आहेत, दलियानं 2 कागद फडफडवत म्हटलं. ते म्हणतात की त्यांच्या ईमेलला त्यांच्याकडून निगेटिव्ह रिस्पॉन्स आलाय. संपतनं तिच्याकडे चमकून पाहिलं. इतर ईमेलचं काय? ते पण तेच म्हणतायत. आपले इतरांना ईमेल गेलेत ना? संपतनं विचारलं. दिलियानं डोकं डोलवलं. ती अजून पहिल्या धक्क्यातून सावरलेली नव्हती. यू नो व्हॉट, त्या बास्टर्डनं खेळ केलाय. ते पैसे आधी एका खोट्या खात्यात जमा केले, तेथून इतरत्र ट्रान्सफर केले आणि काढले, पुन्हा तक्रार केलीये. ठीक आहे, संगणकाचा खेळ चालवलाय. बघून घेऊ. त्या लोकांना पत्र पोस्टाने अथवा कुरिअरने पाठव, संपतनं म्हटलं. म्हणजे ब्रँच मॅनेजरचा कयास खरा आहे असं म्हणायचं तर, बिंदियानं म्हटलं. आम्हीही लेचेपेचे नाहीत म्हणावं. असे डाव आम्ही सहजपणे उडवून टाकू. पाहत बसशील, पायाखालची जमीन कधी निसटली ते कळणारही नाही, संपतनं म्हटलं. त्याआधीच 1 महिना संपतच्या पायाखालची जमीन निसटून लागली होती. मात्र हे त्याला कळायला 15 जून उलटावा लागला. 1 जूनच्या आधीपासूनच विविध बँकांच्या विविध शाखांकडून तक्रारीवर तक्रारी येऊन धडकू लागल्या होत्या. पहिली तक्रार चक्क मे 15 तारखेला आलेली होती. त्यात ज्या शाखेतून तक्रार आली होती तिच्या प्रबंधकाचं ईमेलला अंधेरी शाखा रिस्पॉन्स देत नाही असंही म्हटलं होतं. त्यानंतरच्या आठवड्यात आणखीन काही तक्रारी आल्या. त्या सर्वांच्या मकरंदच्या तक्रारीशी संबंध आहे हे ओळखायला 15 दिवस लागले. त्या दरम्यान अंधेरीच्या शाखेला पोस्टानं आलेल्या तक्रारीमुळे त्यांची पोस्ट बॅग अक्षरशः उतू जाऊ लागली. 15 जूनला सारी पत्र घेऊन अंधेरी शाखेचा प्रबंधक दीनबंधू शहा एका गाडीनं वांद्र्याच्या ऑफिसमध्ये येऊन थडकला. त्यावेळी बँकेच्या CEO कडून संपतला फोन आला. संपत, काय चाललंय? चौकशी संपलेली नाहीये काय? कुठवर येऊन पोचले? तुम्ही टीव्हीवाल्यांची वाट पाहतात का? त्यांना काही कळण्याआधी प्रकरण निस्तारणं आहात की नाही? एक एवढासा पोर तुमची चड्डी घेऊन पळालाय की काय? कम ऑन, मला निष्कर्ष हवे आहेत, तेही पोलिसांना न गुंतवता. किती दिवस घेणार आहात? CEOंनी विचारले. CEOचा आवाज फारसा चढलेला नव्हता, परंतु त्यातील धार मात्र एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत करवतीसारखी कापत चालली होती. संपतच्या पायाखालची जमीन निसटून पार नाहीशी झाली होती. सर, चौकशी चालू आहे. त्यात प्रगती झालीये. एकूण डॅमेज किती झालंय त्याची एस्टिमेट घेतोय. त्यानंतर लगेच ॲक्शन घेईन, संपतनं म्हटलं. कधी? तारीख सांगा, CEOनं म्हटलं. जून अखेर, संपतनं म्हटलं. संपतनं कपाळावरील घाम पुसत फोन बंद केला. दीनबंधू शहा आपल्याला आलेल्या पत्रांची रास दाखवली. माझी सारी माणसं गेले 2 दिवस ह्या पत्रांतून विविध शाखेच्या आलेल्या डिमांडची बेरीज करण्यात गुंतले.
तोपर्यंत मी 20 कोटीच्या घरात पोचलीये. आणखीन पत्र येत आहेत. किमान कमीत कमी 30 कोटी भरतील असा अदमास आहे. मी पार बुडालोय. संपतभाय, काहीतरी कर. त्या पोरट्याला अटक करायला हवं, दीनबंधूनं म्हटलं. पोलिसांना सांगू नये अशी COAची आज्ञा आहे, संपतनं म्हटलं. आणि मीही त्यांच्याशी सहमत आहे. पोलिसात तक्रार करायला बागडकर विरुद्ध काहीतरी ठोस पुरावा लागेल. व्हॉट अबाउट दॅट प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी? कोण तो? व्हिजिलन्स इन्व्हेस्टिगेशन्स अँड सिक्युरिटी एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, व्हिसा. त्यांना सांगा. म्हणावं त्या पोरट्याला आत घ्या. स्पेशल फोर्सच्या हात म्हणावं. वधून घ्या. डॅश डॅश किती पैसे मारलेत ते? दीनबंधूनं म्हटलं. डॅश डॅश म्हणजे इथे शिवी दिलेली आहे. नाही यार, अंगावर शेकेल. पडलेले गेलो तर अब्रू जाईल, संपतनं म्हटलं. अरे नुसती धमकी द्यायची. 1 दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस ठेवून घ्यायचा. मोडीस ऑपरेटर कळायला नको. तुझ्या त्या मित्राचीही मदत घे. कोण तो प्रोफेसर शर्मा? दीनबंधूनं म्हटलं. सर, आपण ती मेमरी वाढवली त्याचा परिणाम नाही ना हा? दिलियानं विचारलं. आपण नवी डिस्क फेब्रुवारीत बसवले आणि सारं घडलंय 4 मे पासून. 2 संपूर्ण महिने काहीच घडलं नाही आणि अचानक सारं घडायला लागलंय. कसं? आपण नवी डिस्क बसवली ते ह्या बावडकरला काय माहिती? त्यानं तर इनिशिएट केले सारी ऑपरेशन. कसं केलंय तेच कळत नाही. आपण शर्माची मदत घेतली तर आपण नालायक ठरू. CEO म्हणेल तुम्हा लोकांचं 20 माणसाचं खातं काय करायचं? लाखो रुपये पगार घेताय. लेटेस्ट शो अवर वर्थ. हेच बघ ना, केवळ त्या खात्याच्या ट्रान्झॅक्शनला ईमेल चालत नाही, इतर सर्वांना चालते. ते कसं काय? नक्कीच त्या बाडकरनं काहीतरी केलंय, संपतनं म्हटलं. बाड मॅजिक कर, एकानं कोटी केली. दलियानं खुदकन हसली. संपतनं डोळे वटारतात जीभ चावत गप बसली. ओके बिंद्या, काही माणसांना ह्या पत्रातील डिमांडची यादी बनवायला लाव. दिलियानं ते ह्या खात्यातून त्या बाडकरचे पैसे कुठे कुठे गेले त्याचा शोध चालू ठेव. किती लेवल्स सापडले? संपतनं विचारलं. 7 लेवल्स सर. एकंदर आतापर्यंत 7 खात्यांचा शोध लागलाय. 8व्यांची क्वेरी पाठवली. खाती सर्वत्र पसरलेली आहेत. चेन्नईपासून वेरावळपर्यंत. पंचतंत्रातली कथासारखं एका कथेत दुसऱ्या कथेतील तिसऱ्या कथेत चौथी असं होत चाललंय. अजून शेवट सापडलेला नाहीये, दिलियानं खेळकर स्वरात म्हटलं. संपतने पुन्हा तिच्यावर डोळे वटारले. दिलियानं जीभ चावत आपल्या खुर्चीत बैठक मारली आणि आपल्या टर्मिनलवर लक्ष केंद्रित केलं. दीनबंधूनं संपतला बाजूला घेऊन पुन्हा आपली विसावली कल्पना रेटली. संपत डोकं हलवत राहिला. निदान त्यांना त्यांच्यावर नजर तरी ठेवायला सांग. त्यात काही धोका नाही ना? दीनबंधूनं म्हटलं. संपतनं किंचित विचार केला आणि फोनचा रिसिव्हर उचलला. 27 जूनला सकाळी 11 वाजता दिलियाने एक पत्र फडफडवत नेऊन संपतकडे आली. सर, हे पत्र परभणीहून आलंय, जनता बँकेकडून. आपली लेवल नंबर 9ची क्वेरी. ते लिहितात की पैसे बारापानी येथील आसाम मुक्ती बँकेत ट्रान्सफर झालेत, दिलियानं म्हटलं. आणि संपतला अक्षरशः घेरी आली. बारापानी मिझोराम का मणिपूर? त्यानं हादरून विचारलं. नागालँड, दिलियानं निर्विकारपणे म्हटलं. आपलं पत्र जायला 6 दिवस लागतील. त्यांनी लगेच उत्तर पाठवलंय. तरी जुलै 10च्या आधी आपल्याला उत्तर मिळणं कठीण आहे आणि येथून तो बाडकर पैसे काढायला जाईल असे समजणं मला तरी मूर्खपणाचं वाटतंय. मलाही, संपतनं किंचित सावरून म्हटलं. तेथूनही ते पैसे नक्की इतरत्र जातील आणि अखेर मुंबईत येतील, हे मी खात्रीने सांगतो. कुठे ते समजायला वेळ लागेल. ही ट्रान्सफर कधी घडले म्हणे? संपतनं विचारलं. 2 मे सकाळी 7:04 पहिल्या ट्रान्सफरनंतर फक्त 2 मिनिटांनी. आपल्याला ते कळायला पूर्ण 1 महिना आणि 1.5 आठवडा लागला, दिलियानं म्हटलं आणि ओठ मुक्तपले. तिला सारी मौजच असल्यासारखी वाटत होती असं संपतला दिसलं. माझ्या जखमेवर मीठ चोळायला बघतेस की काय? जा, पत्र डाप कर, संपतनं रागानं म्हटलं. दिलियानं खांदे उडवले आणि ती आपल्या टेबलकडे गेली.
संपतनं एक वेळ पत्र छानत असलेल्या लोकांवरून नजर फिरवली आणि त्यांच्या अर्ध्याहून अधिक स्टाफ ह्या एका केसवर काम करत होता. जणू काही बँकेत इतर कामच चालत नव्हतं. त्यांच्या सुदैवानं इतर काम सुरळीत चालली होती. जूनचं क्लोजिंग जवळ येऊन ठेपलं होतं. 30 जूनपर्यंत जर केस उघडली नाही तर हल्लकल्लोळ माजणार होता. इतर बँका गप बसणार नव्हत्या. एकदा टीव्हीवाल्यांकडे बातमी गेली की बँकेवर लोकांचा हल्लाबोल होणार हे ठाम होतं. झटाझट खाती बंद होऊ लागली तर बँका पार बुडून जाणार होत्या. डिमांड नोट्सची 25 कोटीचा आकडा ओलांडलेला होता आणि अजून नोट्स येतच होत्या. संपतनं मनाचा हिया केला आणि दीनबंधूला फोन केला. दिनूभाई, व्हिसाला हवाय, फोनवर नको, तूच जाऊन काय करायचं ते सांग म्हणावं. मारपीट न करता केवळ धमक्यांवर निभावून न्या, संपतनं म्हटलं. आज जमणार नाही, दीनबंधू म्हटला. त्यांचा आवाज केविलवाणा वाटत होता. इथं कुठून तरी बातमी फुटलेली दिसते. क्वेरीवर क्वेरी होते. लोकांची झुंबड उडाली. 2दा टीव्हीवाले येऊन गेले. मी गर्दीला थोपून तोंड देतोय. सीईओशी बोलतोय. ते म्हणाले की व्हिसाला गुंतू नको. तरीही मी गेलो असतो, परंतु लोक समजतील काहीतरी भानगड आहे. तुफान उठले. मी उद्या सायंकाळी जातो. उद्या सायंकाळी नाहीतर परवा सायंकाळी. त्यांना त्या बाडकरला स्पेशल फोर्सच्या नावाखाली आत घ्यायला असं बाडकरला असं सांगतो. तोच जर खरोखर गुन्हेगार असला तर ठीक आहे, नाहीतर आणखीन एक भानगड उत्पन्न होईल. व्हिसाचा एक माणूस त्याच्यावर नजर ठेवून आहे. त्यांच्याकडील रिपोर्ट काही उत्साहजनक नाहीत. बाडकर एक ऑर्डिनरी माणूस आहे असं वाटतंय मला, पण चेहऱ्यावर काय कळत असंही तोच विचारतोय. मी सांगतो व्हिसाला, जर तो बाडकर साधा माणूस असला तर 2 दिवस आत ठेवल्यानं कुठे काही वादळ उठेल असं वाटत नाही. उद्या सायंकाळी सांगतो. ओके. डुबने वाले को तिनका का सहारा. परमेश्वराकडे प्रार्थना करा. मीही करतो, संपतनं म्हटलं आणि फोन ठेवला. 28 जूनला सायंकाळी 7च्या सुमारास संपतला दीनबंधूंचा फोन आला. मकरंदनं बाडकरला व्हिसाच्या 2 माणसांची स्पेशल फोर्सनं असल्याचं सांगून पकडून नेलंय. संपत त्यावेळी अजून आपल्या ऑफिसमध्येच होता. तो गेला महिनाभर दर दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत काम करत होता. कधी कधी बिंदियाही बसायची. अधूनमधून दिलियाही थांबायची. संपतनं दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंतवली आणि त्यावर कपाळ रेलून तो काही वेळ बसला. दिलिया म्हणत होती तसं शर्मानं दिलेली डिस्क तपासावी का ह्यावर ते विचार करायला सुरुवात केली. शर्मा त्याच्या शाळेतील दोस्त होता. त्यानं ती डिस्क संपतला कॉम्प्लिमेंटरी आणि टेस्टिंगसाठी दिलेली होती. 2 महिने ती नीट चालली होती, पण मेला त्याचं त्यावर बोलणंही झालेलं होतं आणि शर्मानं संपतला त्याच्या सहकार्याचा मोबदला म्हणून 10 लाख रुपये देण्याचं आश्वासनही दिलं होतं. आता अचानक त्या डिस्कमध्ये काहीतरी दोष आहे असं म्हटल्यास शर्मा मानला नसता आणि संपतच्या मनालाही ते पटलं नव्हतं. तिथेही त्याला काही ठोस पुरावा लागला असता. 2 महिन्यानंतर अचानक डिस्कनं कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय बिघडणं आणि तेही इतक्या पद्धतशीरपणे हे कुणाही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माणसाला पटलं नसतं. हे कुणा माणसाचंच काम होतं आणि साहजिकपणे मकरंद बाडकर दोषी ठरत होता, कारण त्याच्या इनिशियन्समुळे हे प्रकरण सुरू झालं होतं. संपतनं डिस्क तपासायचा विचार बाजूला सारला आणि संगणक बंद करून ते आता करणं उचितही नव्हतं. क्लोजिंगची वेळ येऊन ठेपली होती. 7च्या सुमारास सावरीला मनीषाचा फोन आला. मनीषा मकरंदच्या मोबाईलवरून बोलत होती. सावरी, दादाला पोलिसांनी पकडून नेलं, मनीषानं हुंदका देत म्हटलं आणि फोन बंद केला. सावरी काही वेळ सुन्न बसून राहिली. त्यानंतर उठून आपण मनीषाकडे जात असल्याचं आणि रात्री तेथेच राहत असल्याचं आपल्या आईला सांगून ती तडक मकरंदच्या घरी आली. तिनं आधी मनीषा आणि तिची आई या दोघींचं सांत्वन केलं. त्यानंतर ती शेजारच्यांशी बोलली. तिनं त्यांची मदत मागितली. आपण पोलीस स्टेशनवर जाऊन चौकशी तरी करूया की मकरंदला कुणी आणि कुठे नेलंय, सावरीने म्हटलं. स्पेशल फोर्सचं होतं म्हणे ते. स्पेशल फोर्सचे लोक उगाच कोणाला अटक करत नाहीत. नक्कीच काहीतरी गंभीर भानगड असेल. आपण नाही पोलिसांच्या भानगडीत पडणार, एकानं चक्क सुनावलं. सावरीला त्या क्षणी खूपच एकाकी वाटलं. तिच्या अथवा मकरंदच्या नातेवाईकांपैकी तिच्या मदतीला येण्याजोगं खरोखरच या जगात कोणीच नाही हे जाणून तिलाही हुंदका फुटला.
ती रात्र तिघांनीही रडून घालवली. मकरंदचा बाप नुसत्या विड्या फुंकत शून्यात नजर लावून बसला होता. 19 जूनला पहाटे उठून सावरी आपल्या घरी परतली. निघण्याआधी तिने मकरंदच्या आईला आपण दुपारी पोलीस स्टेशनवर जाऊन चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं. दुपारी अंधेरी पोलीस स्टेशनवर पोहोचताना 4 वाजले होते. रिसेप्शनवर एक बाई हवालदार होती. मॅडम, माझ्या भावी नवऱ्याला स्पेशल फोर्सच्या लोकांनी काल पकडून नेलंय. मला थोडी चौकशी करायची होती. कुणाला भेटू? सावरीनं आपली समस्या त्या बाई हवालदाराला सांगितली. सब इन्स्पेक्टर घारपुरेंना भेटा. तिथं डावीकडील खोलीत आहेत. त्यांना विचारा. ते सांगू शकतील असं वाटतं. आम्ही स्पेशल फोर्सबद्दल काही सांगू शकत नाही, त्या बाईंनी सांगितलं. आज एक वयस्कर गृहस्थ बसले होते. त्यांनाही सावरींनी तेच विचारलं. बसा, स घारपुरेने म्हटलं. कुठल्या स्पेशल फोर्सनं नेलंय? STS का टास्क फोर्सनं? अँटी टेररिझम स्क्वॉड का टास्क फोर्स 2020? ते त्यांनी सांगितलं नाही. नुसतं स्पेशल फोर्स म्हटलं त्यांनी. सावरीनं भीत म्हटलं. गुन्हा कोणता केलाय त्यांनी? तुमच्या नवऱ्याचं विचारतोय मी, घारपुरेंनी विचारलं. सावरीने थोडक्यात काय झालं ते सांगितलं. घारपुरेंनी डोकं हलवलं. हे त्या लोकांनी ठीक नाही केलं. तुम्ही तक्रार नोंदवा. मी बँकेत जाऊन चौकशी करतो, ECनं म्हटलं. नको सर, त्यांनी धमकी दिली. मकरंदच्या जीवाला अपाय करतील अशी भीती वाटते, सावरीने म्हटलं. स्पेशल फोर्सचे अधिकारी कोण ते सांगा, मी त्यांना जाऊन भेटते. अहो, आमच्या स्पेशल फोर्सची नीट चौकशी केल्याशिवाय कुणाला अटक करत नाही आणि गुन्हा आधी तिथे नोंदवला गेला पाहिजे ना. तुम्ही म्हणता तसा अजून गुन्हा नोंदवला गेलेला नाही आणि स्पेशल फोर्स तुम्ही म्हणता तशा केसमध्ये टास्क फोर्स 2020 असू शकतो. त्याचं ऑफिस कॉर्पोरेट मार्केटला आहे. तिथे जाणार आहात का? घारपुरेने विचारलं. हो, तिथे विचारते. कुणाला भेटू मी तिथे? सावरीने विचारलं. घारपुरेने तिच्याकडे किंचित वेळ पाहिलं आणि खांदे उडवले. ACP असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस जयंती नाडकर्णी सध्या इन्चार्ज आहेत. बाई माणूस म्हणून कदाचित तुम्हाला त्या मदत करतील. संगणक ही गुन्हे त्यांच्याकडेच जातात, परंतु एकदम तसे सरळ जात नाहीत. आधी इथं नोंद व्हायला हवी होती. तुम्हाला विचारलं तर सांगा की मी तुमची तक्रार नोंदवून घ्यायला आलो होतो, परंतु तुम्हीच नाही म्हटलं. त्यांचा उगाच गैरसमज व्हायला नको, घारपुरेने म्हटलं. सावरीनं मान डोलवली आणि ती लगेच निघाली. सावरी जयंतीच्या ऑफिसात पोचली तेव्हा जयंती आपल्या केबिनमध्ये काही केसेसच्या कोर्सच्या कामकाजावर तिच्या 2 सहकाऱ्यांबरोबर चर्चा करत होती. तिने सावरीला लगेच आत बोलून घेतलं. बोला, काय काम होतं? जयंतीने विचारलं. मॅडम, तुम्ही कामात असाल तर मी वाट पाहते. तुमचं काम संपवून घ्या, सावरीने म्हटलं. नो प्रॉब्लेम. बसा आणि तुमचं काय काम आहे ते सांगा. नंतर मला ठरवू द्या की कोणतं काम आधी घ्यायचं. ओके, बसा आणि बोला, जयंतीने म्हटलं. सावरी एका खुर्चीत बसली. मॅडम, तुम्ही माझ्या फियॅन्सीला अटक केले काल, सावरी भीत विचारत. जयंतीने आश्चर्याने तिच्या इतर 2 सहकाऱ्यांकडे पाहिलं. नाव काय तुमच्या फियॅन्सीचं आणि त्यानं कोणता गुन्हा केलाय? जयंतीने विचारलं. सावरीने सारं थोडक्यात सांगितलं. जयंतीनं आपल्या खुर्चीत मागे रेलून बसत सारं ऐकलं. सावरीचं सांगून संपल्यावर जयंतीने उत्तर मुंबईचं काम पाहणाऱ्या इन्स्पेक्टर मल्हारकडे पाहून भुवया उंचावल्या. मल्हार, काही क्लू? तिने विचारलं. IDFC बँक अंधेरी शाखा गुन्हा नोंदवला गेला असता तर आपल्या अंधेरी पोलीस स्टेशनकडून लगेचच इन्फॉर्मेशन आली असती, मल्हारनं म्हटलं. मॅडम, IDFC बँक एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेते. इथं फोर्टमध्येच त्यांचं ऑफिस आहे. नाव सांगतो. दुसऱ्या सहकारी पिंपळखेरनं कपाळावर टिचक्या मारून घेत म्हटलं. हां, आठवलं. विजिलन्स इन्व्हेस्टिगेशन्स अँड सिक्युरिटी एजन्सी. ते IDFचे एक प्रकारे बाउंटी हंटर्स आहेत. लोन रिकव्हरी, पर्सनल्स इन्क्वायरी, सिक्युरिटी सारं काही तेच बघतात. त्यांचे लोक असणार. त्यांची अंधेरीला एक ट्रेनिंग स्कूल आहे. स्काउंडर्स कायदा हातात घ्यायला लागलेत की काय?
एका माणसाला रात्रभर पकडून ठेवायला ह्या लोकांना परवानगी कोणी दिली? जयंतीनं आपल्या फोनवर रिसिव्हर उचलत म्हटलं. तिनं आपल्या असिस्टंटला फोन लावला. मीरा, मला ह्या डिटेक्टिव्ह एजन्सीची फोन लावून दे. नाव सांगते, नोट कर ताबडतोब, जयंतीनं म्हटलं आणि व्हिसाचा पूर्ण फॉर्म सांगितला. काही क्षणात तिचा फोन वाजला. व्हिसाचा माणूस फोनवर होता. येस मॅडम, काय सेवा करू शकतो? फोनवरून आवाज आला. मला तुमच्या डायरेक्टरशी बोलायचं आहे, जयंतीने म्हटलं. मॅडम, ते बाहेर गेलेत. कोणतं काम ते सांगा, मी तुम्हाला मदत करू शकतो का ते पाहतो. तुम्ही मकरंद बाडकर नावाच्या माणसाला पळवून नेलंय असं आम्हाला कळलंय, ते खरं आहे का? जयंतीने विचारलं. मॅडम, मी विचारून सांगतो, त्यानं विचारलं. हे बघ शहाण्या माणसा, मला होय किंवा नाही इतकंच उत्तर हवंय. मकरंद बाडकर तुमच्याकडे आहे का नाही सांगा, जयंतीनं आवाज उंचावत विचारलं. मॅडम, मी साहेबांशी बोलून पाहतो. त्यानं कचरत म्हटलं. ठीक आहे, तुझ्या साहेबांना हेही सांग की 10 मिनिटात माझी माणसं तुमच्या ऑफिसमध्ये येणार आहेत. ते डिस्ट्रक्शन मॅजिस्ट्रेटच्या वॉरंटसहित येतील. तुमच्या ऑफिसला टाळं लावतील. तुमचं लायसन्स रद्द झाल्याची नोटीस देतील आणि तुमच्या साहेबांना हातकड्या घालून भर रस्त्यावरून ढिंड काढत घेऊन येतील. एका निरापत्ता माणसाला पळून रात्रभर डांबून ठेवायचा गुन्हा केलाय त्यांनी. अशा गुन्ह्याला कमीत कमी 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होते म्हणावं. केवळ 10 मिनिटं. त्या 10 मिनिटात मकरंद बाडकरला सोडून देऊन जवळच्या पोलीस स्टेशनवर शरण जा म्हणावं. कळलं, जयंतीनं म्हटलं आणि फोन ठेवला. मल्हार, तू माझ्याबरोबर ये. पिंपळखेर, तू DM साहेबांकडे जा आणि त्यांना केस समजावून सांग. वॉरंट तयार करून ठेवा म्हणावं. फाईल नंतर तयार करू. कारवाई कर. मी आणि मल्हार अंधेरीला जातो. तिथल्या पेट्रोल व्हॅनला बँकेकडे जायला वळवा. मी त्यांचं काम करू. मॅडम, आपल्याकडे FIR नाही, पिंपळखेरने म्हटलं. हा काय मूर्तिमंत FIR तुमच्यासमोर उभा आहे, जयंतीनं सावरीकडे हात दाखवून म्हटलं. बिचारी त्या नालायकाच्या धमक्यांना घाबरलेली आहे. एकदा तिला धीर आला की घेऊ लेखी FIR. चल लवकर. त्या मुलाचं काही वाईट होण्याआधी त्याची सुटका व्हायला हवी. कायदा हातात घेतायत ते हलकट लोक. जयंतीनं आपला मोबाईल काढला आणि एक नंबर दाबला. हा शामू काय करतोय? 10 मिनिटात तयार होऊन बस, मी तुला पिकअप करते. अंधेरीला जायचं. ओके, हा अर्जंट काम आहे. संगणकाचं लफडं आहे, जयंतीने म्हटलं आणि फोन बंद केला. जयंतीनं आपली जिप्सी काढली आणि तीच ड्राईव्ह करायला बसली. सावरी तिच्या शेजारी बसली. मल्हार मागच्या बाजूला बसला. सावरी, सीट बेल्ट लाव, जयंतीने म्हटलं आणि जिप्सी चालू केली. सायंकाळचे 5 वाजून गेले होते. सायंकाळच्या रजावीनं जोम धरायला सुरुवात केली होती. तरीही जयंतीनं अक्षरशः 10 मिनिटात गाडी ताडदेवला आणून शामू राहायची त्या चोक्षीवाला चाळीसमोर उभी केली. शामू आपली धोपटी घेऊन कुणाशी तरी बोलत उभी होती. जयंतीनं जिप्सी जवळ आणून उभी करतात शामू मागच्या बाजूला मल्हारच्या शेजारच्या रिकाम्या सीटवर बसली. ही एवढी मोठी धोपटी कशाला आणलीयस? आपल्याला रात्रभर राहायचं नाहीये, केवळ तासाभराचं काम आहे, जयंतीनं म्हटलं. ही धोपटी नाहीये, माझा लॅपटॉप आहे. माझा लॅपटॉप माझ्याबरोबरच असतो देवासारखा, शामूनं किंचित फुरगटून म्हटलं. ओके शामू, ही सावरी. सावरी, ही शामू उर्फ शांभवी साष्टीकर, एक संगणक विझार्ड. आता तुम्हा दोघांची ओळख झालीये. सावरी, तुझी समस्या शामूला नीट समजावून सांग. तीच आपल्याला मदत करू शकेल, जयंतीनं म्हटलं आणि तीच गाडी चालू करून लगेच 3ऱ्या गेअरमध्ये 4थ्यामध्ये टाकली. सावरीनं आपल्या सीटमध्ये सीट बेल्ट तिला कितपत वळू देत होता कितपत वळून बसून शामूला मकरंदच्या समस्येची माहिती द्यायला सुरुवात केली. तिचं बोलणं संपत न संपत तोच सावरीचा मोबाईल वाजला. तिनं कसं बसं आपलं बोलणं संपवलं आणि फोन घेतला. फोनवर मकरंद होता. कोण मक्कू? कुठून बोलतेस? सावरीनं जवळजवळ आनंदानं किंचाळून विचारलं. मी अंधेरीतच आहे, कुठल्या तरी व्यायामशाळेतून बोलतोय. सावरी, त्यांनी मला सोडून द्यायचं ठरवलंय. ज्यांनी मला पकडून आणलं होतं त्यांनीच. ते विचारतायत मला कम्पेन्सेशन किती हवंय? मकरंदचा आवाज सांगत होता. मॅडम, मकरंद बोलते, ते त्याला सोडून देत आहेत आणि कम्पेन्सेशनही देत आहेत.
सावरीनं फोनवर हात ठेवून म्हटलं. जयंतीनं तिच्याकडे पाहून मान डोलवली. गुड, मागू दे त्याला. म्हणावं ह्यानंतर त्या लोकांनी काही करता कामा नये हे बजावून ठेव, जयंतीने म्हटलं. मक्कू, तू काय सांगणार आहेस, सावरीनं विचारलं. आपले पैसे गेले ते मागावे म्हणतोय, मकरननं म्हटलं. हा 25,000 द्या म्हणावं, मग आपली चिंता मिटली, सावरीने म्हटलं. जयंतीने एक भयानक ब्रेक मारून गाडी बाजूला घेऊन थांबवली. ए येडपटा, खुळी आहेस का तू, जयंतीने विचारलं. ते 25,000 तुमचेच पैसे आहेत, ते मोबदला होऊ शकत नाहीत. मोबदला वेगळाच असायला हवा. किती सांगू, सावरीने कचरत विचारलं. 50,000? 1,00,000 माग, शामूने मागून म्हटलं. जयंतीनं गाडी पुन्हा चालू करून ट्रॅफिकमध्ये आणली. 1,00,000 माग, सावरीने म्हटलं. विश्वास बसेल तुझा, त्यांनी ते मान्य केलं. सावरी लगेच मकरनचा आवाज आला. मला सोडून देतायत, पैसेही दिलेत. काही क्षणात पुन्हा मकरनचा उत्साहित आवाज आला. छान, ते पैसे घे आणि सरळ घरी जा. माई आणि मनीषा चिंतित आहेत. संबंध रात्र रडून काढले त्यांनी. ठीक, सावरीने म्हटलं आणि फोन बंद केला. माई म्हणजे मकरनची आई आणि मनीषा त्याची बहीण, सावरीने जयंतीकडे पाहून म्हटलं. हां, समजलं ते मला. त्या दोघीही सारी रात्र रडून काढली. तू काय हसत होतीस, जयंतीने विचारलं. नाही, मी पण रडले थोडीशी, सावरीनं लाजून डोकं झुकून म्हटलं. काही वेळाने जयंतीचा मोबाईल वाजला. जयंतीनं फोन घेतला आणि जिप्सी बाजूला येऊन उभी राहिली. मित्रांनो, आजची गोष्ट इथेच थांबू. उर्वरित कथा ही पुढच्या भागात बोलू. नमस्कार.